जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या 4 सभा होत्या। या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते। मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळी विमान निघालं होतं। या दरम्यान लँडिंग दरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला। यावेळी अजित पवारांसह अन्य 5 जण देखील विमानात होते, परंतु विमानाचा अपघात इतका भीषण होता की अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला। विमान अपघातानंतर हादरवणारी परिस्थिती। विमान अपघातानंतर ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणाचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहे। यामध्ये कुणाच्या हाताचा तुकडा तर कुणाचा पायाचा तुकडा उडाल्याचे दिसले, तर विमान पूर्णपणे जळून खाक झाले होते। अपघातानंतर आजूबाजूला राहणारे गावकरीही घटनास्थळी पोहोचले। यावेळी अनेकांना परिस्थिती पाहून रडूही कोसळले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघातग्रस्त विमान बोम्बार्डियर कंपनीचं लिअरजेट 45 जातीचं विमान होतं। या जातीच्या विमानाचे आतापर्यंत जगभरात 6 अपघात झालेत, त्यातील 4 अपघात जीवघेणे होते। 2 अपघातात विमान अनियंत्रित झालं होतं। अजितदादांच्या विमानाच्या अपघातात देखील ते अनियंत्रितच झालं। हे कमाल ताशी 858 किलोमीटर वेगानं उडू शकणारं विमान आहे। ते 51,000 फूट उंचीवरही उडू शकतं। याआधी 2003 मध्ये सततच्या बिघाडामुळे लिअरजेट 45 विमानाची उड्डाणं बंद होती। अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणचे प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली आहे। पहिल्यांदा विमान वरून गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं। नंतर विमान फिरलं आणि खाली जमिनीला लागलं तेव्हा मोठा स्फोट झाला। स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले। विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला, असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं। विमानात कोण कोण होते? अजित पवार, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक। काही उपयोग नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे। आता काय सांगायचं, पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा। मी पुन्हा पुन्हा सांगतोय, साधू संतांनी ते आपल्याला सांगितलंय।